आहे. आपण 28 साईजचं 4 टक्स ब्लाऊज बघत आहोत. तर बघा इथे शोल्डर 6 घेतलेला आहे, 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे, 6 शोल्डर मुंडासुद्धा 6 घेतलेला आहे, 10 इंच गळा घेतलेला आहे पाठीमागचा. तर ही अशा पद्धतीने ड्रॉपिंग मी करत आहे आणि थोडासा फास्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की दोन्ही पार्ट सगळे मुंडा जोडूपर्यंत घेतलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये मी. तर खूप मोठे होतात व्हिडिओ. तर इथे बघा कटिंग करून मी इथं घेतलेले आहे गळ्याची. आणि इथे बघा मेन फॅब्रिक घेतलेला आहे, त्याच्यावरती हा ब्लाऊज मी पिनअप करून दाबटीच करत आहे, म्हणजे जोडत आहे. आणि जोडून घेतल्यानंतर आपल्याला दाबटीसुद्धा करायची आहे. तर सळ येऊ नये म्हणून पिनअप करायचं असतं त्याला. आता बघा दाबटीच करून घ्यायची आहे आपल्याला. थोडेसे शॉर्टमध्ये थोडं दाखवलेलं आहे, खूप मोठे व्हिडिओ होतात त्यामुळे. आता बघा बाही घेतलेली आहे, तर बाहीला बघा 4-4.5 इंचाची आहे, जवळजवळ 4.25 इंचाची बाही आहे. तर त्यानुसार मी कटिंग करून घेतलेले आहे. बाहीचा व्हिडिओ मी कटिंग केलेला नाही आहे, दाखवलेला नाही आहे. तर इथे बघा दाबटीच करून घ्यायची आहे बाहीला व्यवस्थित अशी. कपडा वळून घ्यायचा आहे व्यवस्थित, खूप जास्तसुद्धा वळायचा नाही आहे कपडा. आणि अस्तर जोडून घ्यायचा आहे आपल्याला सगळीकडनं गोलेड्यावरती. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर हे बघा आता सगळा कपडा आपल्याला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि राहिलेला फॅब्रिक आपल्याला कट करायचा आहे सगळीकडे. तर 10 ब्लाऊज आहेत ह्या व्यक्तीचे, पण एक मला सगळ्यात पहिलं टीच करून द्यायचं आहे. ह्याच्या पहिलं पण ते कस्टमर आपल्याकडं होता, तर खूप दिवसानंतर आता आलेल्या आहेत त्या. तर त्या म्हटल्या एक मला टिचिंग करून दे, बाकीचे नंतर कर. तर इथे बघा आता पटकन मी शोल्डर वगैरे जॉईन करून घेत आहे. अर्जंटमध्ये दिलेला आहे हा ब्लाऊज त्यांना मी. तर इथे तुमचा काय जो माप असेल गळा की तुम्ही किती घेतला तो तुम्ही ठरवायचा. इथं मी 6 इंच गळा घेतलेला आहे, 2 पॉईंट असा खाली घेतलेला आहे अजून थोडासा. आणि ते मी टिचिंग करून इथे शोल्डर जॉईन करत आहे. व्यवस्थित मापे आपले घेऊन करायचे आहे. 14 इंची आहे या ब्लाऊजची. हायटेड आहे व्यक्ती, एवढी हेल्दी पण नाही आहेत, हाईटच्यानुसार केलेलं आहे. तर इथे बघा किती सुंदर असे आपलं गळे जोडून झालेले आहेत. शोल्डर मागचा पुढचा भाग जोडून झालेला आहे इथे. तर आता फिटिंग बघा, फिटिंगचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. इथे बघा दोन्ही कोपरे आपल्याला सारखे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर बाही जोडायची आहे फिनिशिंगसाठी. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, दुसरा व्हिडिओ.